15,000 वर्षांहून थोड्या आधी हिमालयाच्या वरच्या भागात एक योगी प्रकट झाला. कोणालाच माहित नव्हतं तो कुठून आला. त्याची पार्श्वभूमी अज्ञात होती, पण तो असाधारण दिसत होता. म्हणून लोक जमा झाले. त्यांनी वाट पाहिली. त्यांना वाटलं तो काहीतरी चमत्कार करेल, पण त्यानं काहीच केलं नाही. तो फक्त हालचाल न करता बसून राहिला. फक्त 7 लोक तिथे थांबून राहिले. या 7 लोकांनी ओळखलं की हा एक अद्भुत चमत्कार आहे, कारण ज्याने भौतिक निसर्गाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत तोच फक्त असा शांत बसू शकतो. आणि त्यांनी त्याला विनवणी केली, तुम्हाला असं काहीतरी जाणलंय किंवा अनुभवलंय ज्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही, कृपया आम्हाला शिकवा. मग त्यानं त्यांना तयारीच्या काही सोप्या पद्धती दिल्या आणि म्हणाला, तुम्ही तयारी करा, बघूया. ते साधना करत राहिले. महिने वर्षात बदलले, वर्ष दशकांमध्ये, 84 वर्ष उलटली. एक दिवस त्यानं सहज पाहिलं, हे 7 जण आता तेजस्वी पात्र बनले होते. मानवजातीला पहिल्यांदा आठवण करून दिली गेली की निसर्गाचे साधे नियम म्हणजे कायमची बंधनं नाहीत. जर प्रयत्न करण्याची तयारी असेल तर तुम्ही त्या पलीकडे जाऊ शकता. आणि त्यानं फक्त ही कल्पनाच दिली नाही, तर तिथे कसं पोहोचायचं याच्या पद्धतीही दिल्या. कोणालाच त्याचं नाव माहीत नव्हतं. त्यानं स्वतःची ओळख करून दिली नाही. म्हणून त्यांनी त्याला आदियोगी म्हटलं. आदियोगी म्हणजे पहिला योगी.